नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर चला मस्त वर्षभर टिकेल असं आंबट गोड तिखट चवीचं लिंबाचं लोणचं बनवूया। पण लिंबाचं लोणचं मी इथे पेस्टवाला बनवलं आहे। तर चला बघूया कसं बनवलं आहे। तर इथे मी 60 ते 70 लिंबू घेतलेले आहे। 2 दिवस पाण्यात भिजू टाकलेले होते, जेणेकरून लिंबूमधला कडूपणा निघून जाईल आणि छान लिंबू सॉफ्ट होईल। त्यानंतर लिंबू छान पुसून घ्यायचे आणि मधातून कापून घ्यायचे आणि त्याचा रस काढून घ्यायचा जेणेकरून बिया पूर्णपणे निघून जाईल। अशा प्रकारे रस छान गाळणीने पिळून घ्यायचा आणि बिया वेगळ्या काढायच्या। त्यानंतर आता जे उरलेले साल आहे ते मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची। छान प्लेन अशी मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे। अशी छान प्लेन पेस्ट झाली पाहिजे। त्यानंतर आता लिंबाचा जो आपण रस काढलेला होता तो आणि ही पेस्ट एकत्र करायची, छान मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये मी तयार लोणच्याचा मसाला टाकत आहे। तुम्ही कुठल्याही कंपनीचा टाकू शकता। इथे मी बेडेकर मसाला टाकलेला आहे। तर इथे बेडेकर मसाला टाकलेला आहे। आता चवीपुरतं थोडंसं तिखट आणि मीठ टाकायचे आणि हळद टाकायचं। या मसाल्यामध्येच सर्व असते, तरी पण थोडंसं आपल्याला वाटत असेल तर थोडंसं तिखट मीठ तुम्ही टाकू शकता। इथं मी टाकलेलं आहे। आता टाकायची आहे साखर। तर साखरेचं प्रमाण हे 25 लिंबामागे आपल्याला 1 किलो साखर लागणार आहे। तर इथे माझ्याकडे जवळपास 60 लिंबू होते, तर इथे मी 1.5 किलो साखर टाकलेली आहे। ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं की 25 लिंबामागे आपल्याला 1 किलो साखर लागणार आहे। तर इथे मी 1.5 किलो साखर टाकली आहे 60 लिंबूसाठी आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा तास छान शिजवून घ्यायचं मंद आचेवर। रंग असा चेंज झाला, ब्राउनिश रंग आला की समजायचं आपलं लोणचं शिजलेलं आहे। त्यानंतर थंड करून घ्यायचं छान। थंड झाल्यानंतर घट्ट येते छान आणि बर्नीमध्ये भरून ठेवायचं, एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवायचं। आपलं मस्त लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे। चवीला उत्तम लागते, तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर